चहा, अंड आणि बटाटा याचा वापर आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये करतो. पण याचा वापर आपल्या आयुष्यात आलेल्या अडचणींमध्ये सुद्धा होऊ शकतो बरं का. आता हे कसं शक्य आहे? शक्य आहे. त्यासाठीच आजची गोष्ट कान देऊ नाही का. एक मुलगी त्रस्त झालेली असते, तिच्या बाबांकडे जाते आणि म्हणते, की मला ना माझ्या आयुष्यात आलेल्या कठीण परिस्थितीला कसं सामोरं जायचं ते समजतच नाही. यावरती मला काहीतरी मार्ग सांगा, काहीतरी उपाय सुचवा मला. त्यावर तिचे बाबा तिला म्हणतात, अंड, बटाटा आणि चहाचं पान 3 वेगवेगळ्या भांड्यांमध्ये उकळायला ठेव. उकळल्यानंतर ते तिला सांगतात की आता अंड आणि बटाटा हे सोल, चहाचं पान असलेलं पाणी हे गाळून घे. आणि मग समोर येतं काय, जे अंड आधी मऊ असतं ते आता टणक झालेलं असतं. जो बटाटा आधी कडक असतो तो आता मऊ झालेला असतो. आणि चहाच्या पानाने तर पाण्याला त्याचा रंग आणि स्वाद हा दिलेला असतो. त्यामुळे आपल्याही आयुष्यामध्ये आलेल्या ज्या अडचणी असतात तिथे आपल्याला कधी अंड, कधी बटाटा, तर कधी चहाचं पान व्हावं लागतं. एकाच सिच्युएशनमध्ये आपण जे वागलो आहे तेच दुसऱ्या सिच्युएशनमध्ये वागू असं नसतं. त्या परिस्थितीचा अंदाज घेऊन आपल्याला ठरवावं लागतं की याच्यासोबत आपण कसं डील करायचं आहे. आणि हा अतिशय महत्त्वाचा सल्ला तिला तिच्या बाबांकडनं मिळाला. त्यामुळे निश्चितच पुढे येणाऱ्या अनेक अडचणींसोबत ती डील करू शकते. आपल्याही आयुष्यामध्ये आपले बाबा आपल्याला असा सल्ला देतात जेणेकरून आपल्या आयुष्यातील अनेक कठीण प्रसंग हे आपण त्याला डील करू शकतो किंवा त्याला सामोरे जाऊ शकतो. तुमच्याकडनं सुद्धा मला जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या बाबांनी तुम्हाला असा कोणता सल्ला दिला जो तुम्ही आजही लक्षात ठेवलेला आहे. खाली कमेंट्समध्ये जरूर सांगा. आज फादर्स डे आहे तुम्हा सगळ्यांना आणि तुमच्या बाबांना सुद्धा माझ्याकडनं फादर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांना नमस्कार करा, त्यांना घट्ट मिठी मारा आणि त्यांना सांगा की बाबा आम्ही कायम तुमच्यासोबत आहोत. आजपर्यंत तुम्ही आमच्यासोबत प्रत्येक ठिकाणी साथ दिली आहे. आता आमची जबाबदारी आहे. काय पटतंय ना राव?